सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांची खाती काढली। कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची सगळी खाती आता अजित पवारांकडे। कोकाटेंना मंत्रिमंडळातून हकलून द्या, विरोधकांची मागणी। अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। कोकाटेंचं खातं काढल्यानंतर अजितदादा आणि फडणवीसांमध्ये चर्चा, तर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून देखील कोकाटेंचं खातं बदलून अजितदादांना देण्यास मान्यता। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। हायकोर्टाकडून शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरती तातडीने सुनावणीस नकार। शुक्रवारी होणार सुनावणी, तर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवत अटकेचे दिलेत निर्देश। न्यायालयाच्या निकालाचा आदर केला पाहिजे। कोकाटेंना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे। कोर्टाच्या निकालावरून आम्ही पुढची प्रक्रिया करू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांकडून माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न होतोय। माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का, अंबादास दानवेंचा सवाल, तर खातं काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटेंना अटक होईल अशी अपेक्षा, दमानी यांची प्रतिक्रिया। मंत्री कोकाटेंचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानं नाईलाजानं घेतलेला निर्णय आहे। रोहित पवार यांचं ट्विट, तर राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा। आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट बघत आहोत। रोहित पवारांचा शिरसाटांवर निशाणा। कोर्टाची संवैधानिक कारवाई आहे ती होईल, मात्र त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे। माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। कोकाटेंचा विषय मुख्यमंत्री जाणीवपूर्वक चिघळवत आहेत। मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीची इमेज डॅमेज करायची आहे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप। न्यायिक प्रक्रिया आहे, प्रत्येकाला एक संधी द्यावी लागते। माणिकराव कोकाटे आऊट, धनंजय मुंडे इन असं होणार नाही, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईमध्ये। दिल्लीत का आले ते माहिती नाहीये, वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले असावेत, खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। अमित शहांच्या भेटीवरती धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासंदर्भात भेट घेतल्याची मुंडेंकडून ट्विट करत माहिती। तसेच पूर्वनियोजित भेट असल्याची देखील मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड तयार होतील, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं वक्तव्य। कराडची टोळी राज्याश्रयात कशी होती हे मी उघड करणार, धनंजय देशमुख यांचा इशारा। संजय राऊत आज शरद पवार यांची भेट घेणार। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट असल्याची महत्वाची माहिती समोर। सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश। कुडाळकर यांच्यावरती मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। वाल्मिक कराडवरील मकोकाचं कलम हटवण्यासाठी केलेल्या युक्तिवादाशी कोर्ट असहमत। 2021 मधील पोलिसांना शिवीगाळ प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारमोरेंना कोर्टाची तंबी। तुमसरमधील पोलिसांना शिवीगाळ केल्याचाही आरोप, तर 2 वर्षे कुणाशीही भांडण न करण्याच्या अटीवरती आरोपातून मुक्तता। भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। सातारा येथील ड्रग्ज प्रकरणी पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये 3 नावं नाहीयेत, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। ड्रग्ज प्रकरणामध्ये एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा आरोप, तर सुषमा अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणातील राजकीय संबंध मुंबई पोलिसांनी नाकारले। प्रेस नोट काढत मुंबई पोलिसांची माहिती। सुषमा अंधारेंकडून ड्रग्ज प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंच्या भावावरती गंभीर असे आरोप, तर अटक केलेल्या 3ही आरोपींची नावं मुंबई पोलिसांकडून जाहीर। 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। शिवसेना आणि मनसेत विसंवाद गोंधळ नाहीये, आमचं घर हे दोघांचं आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आशिष शेलार यांच्याकडून कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर टीका। बंधूंप्रीतीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला कविता अर्पण, असं देखील ट्विटमध्ये उल्लेख। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची सूत्रांची माहिती। या युतीसाठी शरद पवार पक्षातील स्थानिक नेते देखील अनुकूल असल्याची माहिती समोर। मुंबईमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात 2 वेळा चर्चा। जागा वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार, तर काँग्रेसकडून देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ऑफर, मात्र एकदाही चर्चा नसल्याची सूत्रांची माहिती।
मुंबई पालिकेच्या निवडणुकीत देखील समाजवादी पक्षाचा एकला चलोरेचा नारा, तर गेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची सध्या चाचपणी सुरू. यावर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांचा विश्वास. ठाण्यात देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा. शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीमध्ये पहिली फेरी. जागा वाटपावरती चर्चा. तर ठाणे महापालिकेमध्ये युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपचा कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम. भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात. तर भाजप घरचल अभियान सुरू करणार. 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार. नागपुरातील भाजपच्या 25 ते 30% माजी नगरसेवकांची तिकीट कापली जाणार. सूत्रांची माहिती. भाजपने प्रदेश पातळीवरती केलेल्या सर्वेक्षणात साधारण 30% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड हे नकारात्मक. निष्क्रिय माजी नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये घरी बसवण्याची भाजपची तयारी. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. तर याचिकेवरती आज सुनावणी घेतली जाणार. मधुकर जगताप यांनी वकील पायल वर्धन आणि ओमकार बाबळे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता. मंत्री अदिती तटकरेंसह मुंबईचे 2 कार्याध्यक्ष आणि सना मलिक यांचा समावेश असण्याचीही दाट शक्यता. आगामी निवडणुकीमध्ये नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही. वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांच्याकडून भूमिकेचा पुनरुच्चार. नवाब मलिक यांचा पाठिंबा भाजपला चालतो, पण मलिक चालत नाहीत. भाजपची ही दांभिकता आहे. अंबादास दानवेंची भाजपवर टीका. अजितदादांना बैठकीचा अहवाल दिला. येत्या 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेऊ. सुरजित चव्हाण यांची माहिती. राष्ट्रवादीने काय करावं हे भाजपने सांगण्याची गरज नाहीये. भाजपच्या अटी शर्तीवरती आमचा पक्ष चालत नाही, अशीही चव्हाणांची टीका. महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला. शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा. खात्रीलायक सूत्रांची माहिती. उरलेल्या सुमारे 85 जागांवरती आज विस्तृत चर्चा केली जाणार. शिवसेनेकडून 125 जागांसाठी मागणी. पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचं ठाण्यामध्ये बैठकांचं सत्र. शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित. श्रीकांत शिंदेंवरती कल्याण डोंबिवली, उल्हासनगरची जबाबदारी. तर नरेश म्हस्केंवरती ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी. अजित पवारांनी आज मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावली. सूत्रांची माहिती. पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं. पुणे महापालिका निवडणुकीबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता. पुण्यामध्ये भाजपच्या 40 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होणार. प्रभाग रचना आरक्षण आणि अकार्यक्षमतेचा माजी नगरसेवकांना मोठा फटका बसणार. पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. या महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार. शिवसेना आणि मनसेच्या बैठकीनंतर या बैठकीला महत्त्व. पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार. पुणे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा मोठा दावा. ठाण्यामध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेची जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. ठाणे पालिकेवरती युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज. म्हस्केंची प्रतिक्रिया. तर बैठकीत जागावाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. संजय केळकर यांची प्रतिक्रिया. वसईमध्ये विरारमध्ये मनसेकडून बहुजन विकास आघाडीसोबत युतीचा प्रयत्न. अविनाश जाधव यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोघांमध्ये देखील चर्चा. भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची मोठ बांधणं आवश्यक. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण. रोहिणी खडसे मुंबईत तर एकनाथ खडसे आजारी असल्याची पदाधिकाऱ्यांची माहिती. भाजपचं राष्ट्रप्रथम मागे पडलं, आता भ्रष्ट प्रथम झालंय. ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून सत्तेत आलेत. लातूरच्या सभेतून उत्तम जानकर यांचा भाजपवर निशाणा. नागपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंची भूमिका. भाजपबरोबर गेलेल्यांसोबत निवडणूक लढवणार नाही. दुनेश्वर पेठेंची प्रतिक्रिया. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी उतरणार मैदानात. महानगरपालिकेच्या सर्व 81 जागा लढवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेनंतर भाजपची आरपीआय सोबत युतीसंदर्भात चर्चा. चिकलठाण्यातील भाजपच्या विभागीय बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर.
अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची पहिली बैठक संपन्न। बैठकीला आमदार संग्राम जगताप, अनिल मोहिते आणि अनिल शिंदे यांची उपस्थिती। बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मात्र अंतिम निर्णय मुंबईत घेतला जाणार। कोल्हापूरच्या निवडणुका बंटी बबलीच्या निवडणुका आहेत। कोल्हापूर पालिका निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। मतदान करताना तुम्ही 10 घरच मतदान घेऊन जा, एवढ्या जोरात कमळाचं बटन दाबा, यानंतर कुणाचीही कमळाविरुद्ध लढण्याची हिंमत होणार नाही। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मतदारांना आवाहन। हिंगोलीमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार। सूत्रांची माहिती, प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार, तर हिंगोलीच्या राजकारणात त्यामुळे मोठी खळबळ। कुणीही भाजपात येत असेल तर त्यांचं स्वागत आहे, पण प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाची मला माहिती नाहीये। सातव यांच्या भाजप प्रवेशावरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये विसंवाद असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। संदीप नाईक यांची घरवापसी लवकरच होणार। 2 ते 3 दिवसात भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। त्यांनी शरद पवार गटाकडून नमंता म्हात्रेंविरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक। अवघ्या 327 मतांनी त्यांचा पराभव। संदीप नाईक, गणेश नाईक यांचे चिरंजीव। राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण, मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये भाजपात पक्षप्रवेश केला जाणार। राहुल कलाटे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत। भाजपसोबत प्रामाणिक कोण राहील याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रेस लागली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा टोला, राजकीय पक्ष संपवण्याचा भाजप आणि आरएसएसचा खेळ सुरू असल्याची देखील आंबेडकरांची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण यांना पाकिस्तानने सुपारी दिली असं वाटतंय। चित्रा वाघ यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका, तर काँग्रेस खोटा दावा करत भारतीय सैन्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा। काँग्रेसकडून असं वक्तव्य ही चिंतेची बाब आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही, शिंदेंची टीका। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून एमआयएम पक्षाचं पतंग चिन्ह गोठवण्याची मागणी। मकर संक्रांतीच्या वेळेस पतंगामुळे मतदारांवरती त्याचा प्रभाव होऊ शकतो, शिरसाटांचा दावा। तर हाताचा पंजा ही पण पक्षाची निशाणी। मग शिरसाट आणि केणेकर यांचे पंजे कापणार का, इम्तियाज जलील यांचा सवाल। ट्रम्प आणि मोदी या 2 टग्यातील भांडणं भारतीयांना भोगावी लागतात। प्रकाश आंबेडकरांची टीका, युद्ध पाहिजे नसल्यास मोदींना खाली खेचा, आंबेडकरांचं आवाहन। अंबरनाथमधील भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती 2 अज्ञातांचा गोळीबार। हल्ल्याचा दुसरा सीसीटीव्ही देखील समोर। गोळीबारानंतर आतील लोकांची पळापळ झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून गोळीबाराच्या घटनेचा निषेध व्यक्त। पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरील हल्ल्याची चौकशी करावी, शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ। चांदीचे दर पहिल्यांदाच 2 लाखांपार। चांदीच्या दरामध्ये 8,000ची तर सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ। चांदीचे दर जीएसटीसह 2,04,970 रुपयांवर, तर सोनं 1,36,000वर पोहोचलं। यवतमाळच्या जन्मनोंदणीची एसआयटी चौकशी होणार। किरीट सोमय्या यांची माहिती, जन्मनोंदणीमध्ये 70 ते 80% बांगलादेशींची नावं। ग्रामपंचायत ऑपरेटरच्या मोबाईलचा कुणीतरी दुरुपयोग केलाय, सोमय्यांची प्रतिक्रिया। कर्जतच्या भिवपुरीमध्ये टाटा पॉवर प्रकल्पाविरोधात स्थानिकांचं उपोषण स्थगित। टाटा पॉवर कंपनीच्या मुख्य गेटवरती उपोषणकर्त्यांचा घोषणाबाजी करत संताप व्यक्त। कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय। जळगावच्या चितोडामध्ये ऑनलाईन ॲपवरती घर शोधणं महिलेला महागात पडलं। भामट्याकडून महिलेला 2,38,399 रुपयांचा आर्थिक गंडा। फसवणुकीप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल। अकोला झेडपीच्या समाज कल्याण विभागात एससीबीची कारवाई। 3,000ची लाच घेताना समाज कल्याण निरीक्षक शेषराव हिंगणेला अटक। आंतरजातीय विवाह योजनेच्या अनुदानातून कमिशन मागितल्याचा आरोप। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। पुणे रेल्वे मार्ग कृती समितीचं सिन्नरच्या तहसीलदारांना तसं निवेदन। जळगावातील वादग्रस्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची तडकाफडकी गडचिरोलीमध्ये बदली, तर गडचिरोलीमधील जिल्हा शल्यचिकित्सक माधुरी किल्नाके यांची सामान्य रुग्णालयामध्ये अधीक्षक पदावर नियुक्ती। 3 वर्षात सर्व लोकलचे डबे एसी करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तिकिटाच्या दरामध्ये कुठेही भाडेवाढ करणार नाही, फडणवीसांचं आश्वासन।
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार। मेट्रो प्रकल्प 4चा पहिला टप्पा सुरू होणार। ठाण्यातील गायमुख कॅडबरी जंक्शन पर्यंत मेट्रो धावणार, तर उर्वरित 6 स्थानकांसाठी मेट्रो चाचणी सुरू। मध्य पश्चिम रेल्वे मार्गावरती नवीन वर्षामध्ये वाढीव एसी लोकल। पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये नवीन दाखल, तर लवकरच मध्य रेल्वेला देखील एक एसी लोकल मिळणार। जानेवारीमध्ये प्रत्येकी 10 ते 12 लोकलच्या फेऱ्या या वाढवण्यात येणार। लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसचा ताण असलेला मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची योजना। कल्याण ठाणे ते परळ स्थानकांदरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव। पुढील आठवड्यामध्ये एल्फिस्टन ब्रिजच्या रेल्वे मार्गावरील पुलाचा सांगाडा काढण्याचं काम सुरू केलं जाणार। सांगाडा काढण्यासाठी प्रत्येकी 2 तासांचे 19 रात्रकालीन ब्लॉक घेतले जाणार, तर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ब्लॉकचं अंतिम वेळापत्रक ठरवलं जाणार। कल्याण डोंबिवली स्कायवॉकवरती फेरीवाल्यांचा बेकायदा कब्जा। घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची स्कायवॉकवर प्रचंड दमछाक। चालण्यासाठी मोकळी जागाच नसल्यानं स्कायवॉकवरती प्रवासी आणि चाकरमान्यांची तुफान गर्दी। मीरा भाईंदर पालिकेकडून शहरामध्ये धूळ नियंत्रण मोहिमेला सुरुवात। डस्ट कंट्रोल यंत्रणेच्या मदतीनं प्रमुख रस्त्यांवरती नियमित पाणी फवारणी। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फाउंटन गायमुख मार्गासह वर्दळीच्या रस्त्यांवर मोहीम। मुंबईकरांना आपल्या तक्रारी समस्या आता पोलिसांसमोर थेट मांडता येणार। दर मंगळवारी दुपारी 3:30 पोलिसांना भेटता येणार। भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज पडणार नाही। मुंबईमध्ये सुरू होणार राज्यातील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस। जेनझी तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून IIT मुंबईमध्ये पोस्ट ऑफिस सुरू होणार, तर महाराष्ट्र गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह आज उद्घाटन करणार। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक। एक आठवड्यामध्ये टोमॅटोचे दर दुप्पट, तर आवक वाढल्यानं गवार, शेवगा, भेंडीचे दर तेजीमध्ये। वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर मात्र घसरले। टोमॅटोचे दर किलोमागे 16 ते 34 रुपयांवरून 26 ते 60 रुपयांवर पोहोचले। लोकरवर दगड मारल्यानं प्रमोद गोपाळे नामक प्रवासी गंभीररीत्या जखमी। बुधवारी सकाळी घडली आहे घटना। दिवा स्थानकाजवळ घटना घडल्याची माहिती। जखमी व्यक्ती CSMTकडे जात असतानाच जलद लोकलने जात असताना संपूर्ण प्रकार घडल्याचंही समोर। मुंबईमध्ये प्रदूषणासाठी आता कारणीभूत असणाऱ्या आस्थापनांना दंड आकारला जाणार। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकांकडून देखील दंड वसूल केला जाणार। मुंबई महापालिकेचा प्रस्ताव समोर। बारामती तालुक्याला मान्यता न मिळाल्यानं PMRDAच्या हद्दीमध्ये समावेश लांबणीवर। तालुक्याचा PMRDA मध्ये समावेश करण्याचा अजित पवारांचा होता प्रस्ताव। देशातील कुठल्याही रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होताना तिथली रेल्वे सेवा सुरू राहणार। लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावरती रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती।